नो मनी चॅलेंज उरण पासून ते वणीपर्यंत. एकही रुपया न खर्च करता ट्रॅव्हलिंग मध्ये आपण वणी मातेच्या दर्शनाला जाणार आहोत. सप्तशृंगी वणी मातेच्या दर्शनाला. म्हणजे घराच्या बाहेरची पहिली लिफ्ट कुठली भेटते ते आपल्याला आता बघायचं. थांबला, चला पहिली लिफ्ट भेटली आपल्याला. कमॉन. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे टाकून ब्लॉग्स व्हिडिओ चॅनल होती आणि आजच्या एका खतरनाक अशा व्लॉग मध्ये. तर मंडळी, आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आम्ही निघालोय वणीला जायला. आणि वणीला जाताना आम्हाला एकही रुपया न खर्च करता आम्हाला वणीला पोहोचायचं आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंगचा काहीच खर्च नाही करायचा आहे. आणि आधी तुम्हाला बोललेला खायचा खर्च आपण करू, ते पण खायचा पण खर्च आता नाही बोलते, खायचा पण खर्च नाही करायचा आहे. आपल्यासोबत अजून एक जण आहे, बेलापूरला जाईन पहिले इकडची आणि त्याला भेटवीन तुम्हाला. आता चला, आजचा पहिला दिवस आहे, बघूया कसा होतोय. नो मनी चॅलेंज आपला नक्कीच हालत खराब होणार आहे, ते समजेल तुम्हाला येणार आहे 3-4 दिवसामध्ये. जाऊया वणीला, कसा होईल काय होईल. तुमचा सपोर्ट असेल तर नक्की पोहोचू, आईची कृपा. चला जाऊया. आणि सपोर्ट करायचाच आहे तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आहे ती ऑन करा. मग तुम्हाला समजेल येणारे 3 दिवसाचे व्लॉग खूप धमाल असणार आहे. चला आता जास्त जरा इंट्रो जरा जास्तच मोठा झालाय. चला जाऊया. आता पहिले आवेड्यामध्ये चाललोय, आमचे देव आहेत तिकडं. मग तिकडची येऊन सगळी पॅकिंग वगैरे केलेली आहे. बाकीचे जे चार्जिंगला माझे वस्तू लावलेत ते फक्त घेऊन जायचे. चला मम्मीशी भेटवतो. मम्मी, तर आता 3 दिवस आम्ही नो मनी चॅलेंज करताना चाललोय वणीला. तर तुला कसं वाटतं? आणि 3 दिवस मी लांब राहणार आहे आता तुझ्यापासून. काय नाही, जा तू सुखरूप जाशील, सुखरूप येशील. आणि आपला प्रणित दादा आहे ना तुझ्यासोबत? हा, प्रणित दादा तर आहे, आपल्या सोबतच आहे. तो 3 दिवसाचा चॅलेंज घेतलाय. आम्ही एकही पैसा न खर्च करता जाणार आहोत. पहिले प्रणित दादा मला असं बोललेला की आपण खाण्याचा खर्च आहे ते करू. मी बोललो प्रणित दादा आपण खाण्याचा कसा खर्च करायचा, कसं मागायचा? मी बोललो आजपर्यंत कोणाकडे काय मागितलं नाही, तर मला लाज वाटते. काय नाही बोलते, सगळं होईल बोलते. होईल सगळं होईल ना? हो, लवकर घरी यायचा प्रयत्न कर. हो नक्की नक्की चालेल. आता आम्ही निघणार आहोत 10 वाजता. आता 8 वाजायला आले. सगळ्यात पहिले आपण देवांशी इथं चाललोय. निघालोय आता आपण. सामान वगैरे घेतलेत, 3 दिवसासाठी कपडे घेतलेत, चष्म्याचा माईक आहे आपला, एक DJI माईक घेतलाय, एक स्टिक घेतलंय, एक हेडफोन जे एडिटिंगला कामी येतील, ही केस नाही, एक केस अशीच ठेवलेली, बाकी बॅग आहे आणि ही बॅग आहे. चला घर सोडलाय आता इकडची आपल्याला घरात म्हणजे घराच्या बाहेरची पहिली लिफ्ट कुठली भेटते ते आपल्याला आता बघायचं. जाऊया आता, बघूया कोण लिफ्ट देते आपल्याला. थांबलेलो आता पहिलेच आपले लिफ्टला, इकडची आपल्याला कोण सोडत. तर आपलाच मित्र चाललाय उरणला, अभिषेक चाललाय. तर आता तोच घेऊन चाललाय आपल्याला, उरण पर्यंत घेऊन जाणार आहे तो. हा अभि, कुठे चाललास? मला सोडशील ना रेल्वे स्टेशनवर? आणि रेल्वे स्टेशनवर गेल्या अजून एक मदत पण कर माझी. चालेल, सांगते. चल तिथं गेल्यावर. आज सकाळची आपल्याला पहिली लिफ्ट भेटले. तो चाललाय उरणला पूजेचा सामान आणायला आणि तो सोडते आपल्याला रेल्वे स्टेशन पर्यंत. आणि तिकीट पण घेऊया. चला जाऊया. सुरुवात झाली आपले उरण टू वणीला जायला. नो मनी चॅलेंज उरण पासून ते वणीपर्यंत. चला बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माईक लावलाय नाही मी, नंतर तिकडे गेल्या आरामात लावते माईक. चला भेटूया. बघा रेल्वे स्टेशन पर्यंत सोडायला पण आलता. आणि आता आपल्याला तिकीट सुद्धा घेऊन दिले त्याने, जर्नीची तिकीट घेऊन दिले 15 रुपये बेलापूर. चला चल भेटते आरामात. गेली तिकीट गेली. चला पहिल्याचं काम झाला. आणि आता तू पूजेचं सामान घे, घरी जाऊन पूजा कर. चल बाय. चला धन्यवाद त्याला खूप खूप. 15 रुपयाची जर्नीची तिकीट घेतलंय. आता निघालोय आपण. दमत आलं म्हणजे धावत आलं, एकदम पक्काच दम लागला. पोचलोय आता बेलापूरला. हे बघा इथं थांबलोय आपण. मेट्रो स्टेशन आहे बेलापूरचा. इथं थांबायला सांगितलं आपल्याला प्रणित दादाने. तो येतोय आपल्याला इथं घ्यायला. मंडळी सगळ्यात पहिले जाऊन आता प्रवासाला सुरुवात करायच्या आधी जाऊन आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत.
आपण पोहोचलो आता बेलापूरला गोवर्धनी माताच्या मंदिरमध्ये. इकडचे आपण दर्शन वगैरे घेणार आहोत आणि आपला पुढचा जो प्रवास आहे त्याला सुरुवात करणार आहोत. चला मस्त आहे बघा. काकू त्या दिवशी आपले उरणला आलती तेव्हा मार्केटमध्ये आलते तेव्हा आपला व्हिडिओ चालू होता. आता आम्ही निघालोय वणीसाठी. वणीला 1ही रुपया न खर्च करता आम्ही चाललोय वणीला. हो म्हणजे ट्रॅव्हलिंगचं वगैरे आम्ही काहीच खर्च नाही करणार आहोत. तुम्हाला वनी देवी प्रसन्न होणार. हो निश्चितपणे होणार. ज्याची श्रद्धा आहे त्याला पावन होतेच. धन्यवाद आहे. धन्यवाद खूप खूप. आता बघू पहिल्यांदा असा काहीतरी चॅलेंज घेतलाय मी, नो मनी चॅलेंज असा. आता बघूया आईची कृपा नक्की असेल तर आपण लवकरात लवकर आईकडे पोहोचून जाऊ. ब्लॉग सगळीकडे तुमचं बरीच लोक बघतायत आणि खरोखर तुम्ही मेहनतीने हे सगळं बनवताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला लाईक करा. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि धन्यवाद काका, खूप खूप धन्यवाद. पण चांगल्या कॉमेंट्स द्या. चालेल चालेल धन्यवाद. बघताय आपला दादा उरण करंजकर ज्याच्या सोबत आपण हा चॅलेंज सुरू केलाय, नो मनी चॅलेंज. पहिले तर मला दादानी काहीच सांगितलं नव्हता, सगळा काही नंतर सांगितलं. म्हणजे पहिले त्यांनी सांगितलं असता तर मी नक्कीच कल्टी दिली असती दादाला. दादा काय कसं आहे आपलं चॅलेंज आणि कसं काय असणार आहे आपला स्टे वगैरे? हो, तर पहिले तर हितेनच्या सर्व व्ह्यूअर्सला नमस्कार आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी हितेनला घेऊन चाललोय आपल्यासोबत नो मनी चॅलेंज म्हणजे काइंड ऑफ नो मनी चॅलेंज असणार आहे. कारण याच्यामध्ये आपण हिचहायकिंग करणार आहोत आणि 1ही रुपया न खर्च करता ट्रॅव्हलिंगमध्ये आपण वणी मातेच्या दर्शनाला जाणार आहोत. सप्तशृंगी वणी मातेच्या दर्शनाला जाणार आहोत. तर मोस्टली आम्ही प्रयत्न करू की जेवण पण जर भेटला तर आपण प्रसाद वगैरे खाण्याचा प्रयत्न करू, नाहीतर आम्ही जेवणावरती आणि राहण्यावरती आपण खर्च करणार आहे. म्हणजे हिचहायकिंगचा चॅलेंज घेऊन आम्ही वणी मातेच्या दर्शनाला जाणार आहोत. तर पहिल्या दिवशी आपला 60 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मंदिर आहे भिवंडीमध्ये तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्याच्यानंतर तिथे स्टे करून दुसऱ्या दिवशी आपण त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये जाणार आणि तिसऱ्या दिवशी आपण वणी मातेच्या दर्शनाला जाणार. ओके. तर असा प्लॅनिंग असणार आहे. खूप एक्साइटेड होता. हो असा प्लॅन होता आणि हा मला आता दादा सांगते असा प्लॅन होता. ते इकडची पहिला कुठे आपला स्टे बोलला? भिवंडीला महाराजांचं आपले मंदिर बनवलंय तिकडे. म्हणजे महाराजांचं मंदिर पण बघायला भेटणार तुम्हाला, त्र्यंबकेश्वरचे पण दर्शन घडणार आणि शेवटी सप्तशृंगी मातेचे पण दर्शन घेता येणार आहे. तर नक्कीच शेवटपर्यंत चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला बघत राहा आणि व्हिडिओ सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा, कारण नवरात्रीमध्ये तुम्हाला सप्तशृंगी मातेचे दर्शन होणार आहे. बरोबर. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप शुभेच्छा पाठवा आम्हाला. हो थँक्यू दादा. चला आता मग सुरुवात झाले इकडची. आता हा मला वाटते व्लॉग मी लगेच आजच टाकेन 22 तारखेला. आज लगेच 8 किंवा 5-6 वाजेपर्यंत हा व्लॉग पडेल. त्याच्यानंतर मग जास्त मोठा नाही व्हा हा व्लॉग, म्हणून मी हा लवकर टाकेन आणि तुम्हाला सगळ्यांना समजायसाठी. चला तर आता जाऊया प्रवासाला. आपण सुरुवात करूया इकडची. खूप भीती पण आहे मनात, पण एक्साइटमेंट इतकी आहे की बोलताना पण माझी जीभ वलवलते थोडी. तो तर चालेल. चला मग आता सुरुवात करूया या प्रवासाला. आपण मस्त देवीचे दर्शन घेतलं इकडे, त्याच्यानंतर आता प्रवासाला सुरुवात केली. आईच्या दर्शन करून आम्ही आता निघालोय मस्तपैकी. 2 जण आम्ही निघालोय. आता थोडासा पुढं चालत जायचं आहे, त्याच्यानंतर बघूया काय भेटते आपल्याला लिफ्टला. हिचहायकिंगला सुरुवात करू. हो हिचहायकिंग म्हणजे काय? फक्त लिफ्ट मागत मागत जायचं. चला मग व्हिडिओ एन्जॉय करा. नक्कीच मजा येईल. मजा आली असेल म्हणजे धमाल वाटते की नाही, काय एक्साइटमेंट आहे का नाही तुम्हाला, मी पोचीन का नाही असं काहीतरी असेल तर कमेंट करून नक्की मला सांगा. तर मंडळी खरा स्ट्रगल आता इकडची चालू झालाय. लिफ्ट मागायला सुरुवात करायची आहे आणि इकडची मेन आपला व्हिडिओ आता चालू झालेला आहे. रिक्षावालेच दिसतात म्हणा. चला पहिली लिफ्ट भेटली आपल्याला. कम ऑन. चलो
मस्त, थँक्यू. याच्यात जावाच आपल्याला पाठी. थोड्या तिथपर्यंत नाशिक